निवडणुकानंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट करण्यात येणार। 45 दिवसातच निकालाला आव्हान द्यावं लागेल। फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने आयोगाकडून नियमामध्ये बदल। ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच पुरावे नष्ट करत आहेत याचा अर्थ मॅच फिक्सिंग। निवडणुकीचं फुटेज 45 दिवसांमध्ये डिलीट करण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा घेरलं। सरकार आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने निर्णय। भाजपसह बगल बच्चनच्या घोटाळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी नियमात बदल। महाविकास आघाडीच्या नेत्यांची टीका तर आक्षेप घेणं ही काँग्रेसची भूमिका। शेलार यांचं प्रत्युत्तर। राज्यात उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोनच समविचारी नेते। मराठी माणसासाठी एकजूट राहावी ही उद्धव ठाकरे यांची भूमिका। राऊतांकडून पुन्हा शिवसेना मनसे युतीवर सकारात्मक भाष्य। मराठी माणसासाठी पायही चाटू वेळ आल्यास पाय छाटू। संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर। एकनाथ शिंदे यांची ओळख लिंबू मिरची उपमुख्यमंत्री अमित शहा सुद्धा त्यातलेच। संजय राऊत यांची टीका मंत्रिमंडळामध्ये लिंबू मिरच्या कवट्या टाचण्या यांना महत्त्व आल्याचाही घणाघात। अमित शहानी बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा अवमान केला। संजय राऊतांची टीका खरी शिवसेना शिंदेंचीच असं म्हणत अमित शहानी केली होती टीका। उद्धव ठाकरे माझे कुटुंब प्रमुख, मी अजूनही त्यांच्या सोबत। तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया तर मुंबई बँकेच्या संचालकपदी निवड केल्याबद्दल आभार मानले। देहूमध्ये फडणवीसांच्या अंगरक्षकालाच विश्वस्त भावार्थ देखणे यांच्याकडून मारहाण। माऊलींच्या सेवेकऱ्यांचा मालक झाल्यासारखाच थाट। पालखी वेळी आळंदी देवस्थानाच्या विश्वस्तांची गुंडगिरी। माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा प्रयत्न। माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी। वादानंतर सेवेकऱ्यांची सारवासारव। संतांच्या चरणी पुणेकर नतमस्तक। नानापेठमधील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पादुकांची पूजा। दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार। दर्शन संख्येमध्ये 600 टोकन पासची वाढ। राज्य सरकार योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार। दिलेला शब्द फिरवणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। 3 वर्षापूर्वी आम्हीही मॅरेथॉन योगा करत परिवर्तन केलं। 21 तारखेचा तो दिवस राज्यासाठी भाग्यशाली। एकनाथ शिंदेंकडून 3 वर्षापूर्वीच्या शिवसेनेमधल्या बंडाची आठवण। उपमुख्यमंत्री अजित पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हायला निघालेत। उद्या काठेवाडीचे पोलीस पाटील सुद्धा होतील। चंद्रराव तावरे यांची सडकून टीका। एअर इंडियाच्या विमान उड्डाणांच्या बुकिंगमध्ये 35% घट। सुरक्षेच्या भीतीपोटी प्रवाशांनी एअर इंडियाकडे पाठ फिरवली। एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका। इंटेल कंपनी जुलैमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना काढणार। इंटेल आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार।